साजरा करत आहोत। तर हा 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम का साजरा करायचा, तर आपल्या हा जो भाग आहे मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता आणि तो गुलामगिरीत होता। तर त्यापासून त्या निजामापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। तर आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 ला शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि त्या काळामध्ये जो दिल्लीला जी मोगल बादशाह होते, जहांगीर असेल, शहाजहान असतील किंवा अकबर बादशाह असतील, त्या काळामध्ये जे निजामाचे जे वडील होते, आजोबा होते, ते मोगल बादशाही सैन्यामध्ये कार्यरत होते। आणि छत्रपती शिवरायांनी ज्यावेळेस स्वराज्य स्थापन केलं आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेस त्यांच्याशी मोगल बादशाहाशी तंटा उत्पन्न झाला आणि त्यांच्याशी लढाया कराव्या लागल्या। त्याच्यामधूनच जे दक्षिणेकडील जे राज्य होते, विजापूरची आदिलशाही असेल, गोळकोंड्याची कुतुबशाही आणि अहमदनगरची म्हणजे गोळकोंड्याची कुतुबशाही आणि विजापूरची आदिलशाही आणि दिल्लीचा मोगल बादशाह हे प्रमुख सत्ताधीश त्या काळामध्ये होते। यांच्याशी सतत लढाया करून किंवा त्यांच्याशी प्रतिकार करून या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं आणि त्याच्यामधूनच अफजल खानाचा वध झाल्यानंतर विजापूरची आदिलशाही आणि मोगल बादशाह यांनी शिवरायांवर शस्त्र धरलं। त्याच्यामध्ये शाहिस्ते खान जो औरंगजेब बादशाहचा मामा होता, त्यानं सुद्धा या ठिकाणी बराचसा प्रयत्न केला, पण त्या शाहिस्ते खानाला सुद्धा त्या ठिकाणी शिवरायांनी त्या लाल महालामध्ये स्वतः जाऊन त्याच्याशी प्रतिकार करून त्याचे बोट छाटून त्याला त्या ठिकाणी दिल्लीला शेवटी पळून जावं लागलं आणि मिर्झा राजा जयसिंगांना शिवरायावर पाठवण्यात आलं। त्याच्यामधून जो तह झाला त्याच्यामधून शिवरायांना मोगल बादशाहच्या भेटीसाठी आमंत्रित करण्यात आलं आणि शिवराय दिल्लीला गेले आणि त्यावेळेस दिल्लीला गेल्यानंतर त्या दरबारामध्ये जो दिल्लीला म्हणजे आग्र्याचा जो दरबार होता, त्या आग्र्याच्या दरबारामध्ये शिवरायांना अपमानास्पद अशा प्रकारची वागणूक देण्यात आली। कारण शिवराय एक राजे होते आणि त्यांना त्या ठिकाणी ज्यावेळेस बादशाहचा दरबार संपला त्यावेळेस त्यांच्या समोर त्यांनी जे पराभूत केलेले सरदार होते ते जसवंत सिंग वगैरे, त्यांच्या स्वतःच्या मुलाला 7000 मनसब होती, म्हणजे संभाजी राजे सुद्धा त्यांच्याबरोबर गेले होते। तर तिथं त्या रांगेमध्ये उभा केल्यामुळे तर स्वतः शिवरायांना ते खूप अपमानास्पद वाटलं आणि शेवटी त्यांना त्या ठिकाणी नजरकैदेत बादशाहानं ठेवलं। त्या नजरकैदेतून शिवराय मदारी मेहतर असतील, तानाजी मालुसरे असतील, हिरोजी फर्जत असतील, यांच्या सहाय्यानं शिवराय मिठाईच्या पेटाऱ्यामध्ये बसून त्या ठिकाणी निसटले आणि स्वराज्यामध्ये आले। स्वराज्यात आल्यानंतर शिवरायांनी आपलं राज्य खूप वाढवलं। त्याच्यामधून त्यांनी सुरतेची 2 वेळेस लूट केली। जंजिरेचा जो हापशी किल्लेदार होता त्याच्याशी त्यांची लढाई झाली सिद्धीशी। त्याचप्रमाणे पोर्तुगीज असतील, गोव्याचे आणि मुंबईचे टोपीकर इंग्रज, ह्या सर्व सत्ता ह्या शिवरायांच्या विरुद्ध होत्या। त्यांच्या विरुद्ध लढा उभारून शिवरायांनी एक चांगल्या जबरदस्त अशा प्रकारचं स्वराज्य उभा केलं। त्याच्यामधून 1674 ला शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यानंतर शिवरायांनी दक्षिण भारतामध्ये स्वारी करून जिंजिया, कोप्पल, तंजावरचा प्रदेश त्यांनी हस्तगत केला आणि जिंजीसारखा प्रबळ किल्ला स्वराज्यामध्ये आणला आणि सततची दगदग धावपळ याच्यामधून शिवरायांचा त्या ठिकाणी 1680 ला शिवरायांचं निधन झालं आणि शिवराय आपल्यामधून निघून गेले आणि त्यावेळेस औरंगजेब बादशाला असं वाटलं की आता शिवराय या ठिकाणी, शिवाजी महाराज या ठिकाणी नाहीत, तर आपण सहज मराठ्यांचं हे राज्य जे आहे ते आपण जिंकू शकतो। म्हणून ते परत औरंगजेब बादशानं दख्खनवर स्वारी केली आणि त्याच्यामधून खूप मोठा या ठिकाणी लढा उभारला। त्यांच्याकडं मोगल बादशाहकडं जबरदस्त अशा प्रकारचं सैन्य होतं, तोफखाना होता, दारुगोळा होता, खूप मोठा महसूल येत होता, त्याला एक जबरदस्त अशा प्रकारची फौज होती की जे जगामध्ये सर्वात भारी फौज म्हणून त्या काळामध्ये गणली जात होती। पण या ठिकाणी महाराष्ट्रात आल्यानंतर या ठिकाणचा जो सह्याद्रीचा भाग आहे त्याच्यामध्ये जे गड किल्ले आहेत, त्या ठिकाणचं जे वातावरण आहे ते सर्व त्याला प्रतिकूल होतं, कारण मैदानी प्रदेशामध्ये लढा देण्याची त्यांना सवय होती, पण अशा सह्याद्रीच्या भागामध्ये लढा देण्याचं त्यांना खूप कठीण गेलं।
त्याच्यामधून त्यांनी त्या संभाजी महाराजांना काही फितुरीमुळं किंवा स्वतः गाफील राहिल्यामुळे ते कैद झाले आणि त्या औरंगजेब बादशाहनं त्यांचा ज्यावेळेस वध केला 1700च्या दरम्यान, त्यावेळेस त्याच्याला असं लक्षात आलं की आता मराठी संपन. पण त्यावेळेस राजाराम महाराज यांनी सत्तेची सूत्र हाती घेऊन जिंजी किल्ल्यावरून ते सूत्र लढवली. रायगड सारखा, पन्हाळ्यासारखा, विशाळगड सारखा किल्ला त्यांच्या ताब्यात गेला, पण मराठे त्या ठिकाणी दबले नाहीत. आणि नंतर स्वतः राजाराम महाराज सुद्धा 7 ते 8 वर्षे कारकीर्द त्यांची आहे आणि त्याच्यानंतर खूप दगदगीमुळे ते सुद्धा वारले. आणि त्याच्यानंतर त्यांची पत्नी ताराबाई यांनी सत्तेची सूत्र हाती घेऊन खूप मोठा या ठिकाणी लढा उभारला. संताजी धनाजी सारखे जे काही सरदार होते, चंद्रसेन जाधवासारखे सरदार होते, यांनी त्या ठिकाणी गनिमी काळाची पद्धत उभी करून त्या ठिकाणी या बादशाला खूप जर्जर केला. आणि 27 वर्ष तो औरंगजेब बादशाह महाराष्ट्रामध्ये लढा देत होता, पण त्याला यश येत होतं. पण ते लगोलग किल्ले जिंकीत जायचं आणि पुन्हा मराठी ते ताब्यात घ्यायचे. अशा प्रकारे दातीत रण घेऊन त्याला असं लक्षात आलं की आता माझा मृत्यूचा काळ जवळ आलेला आहे, पण तरीसुद्धा हे मराठे मी त्यांना जिंकू शकत नाही. आणि अशा विवंचनेमध्ये 1707ला त्याचा अंत झाला. आणि औरंगजेब बादशाच्या मृत्यूनंतर फरुखेसियर बादशाह सय्यदांचं बंड हे उद्भवलं आणि त्याच्यानंतर मोगलशाही अतिशय खिळखिळी झाली. त्यांचं जे मध्यवर्ती सत्ता होती, दिल्लीचं जे केंद्र होतं, त्यांचे या ठिकाणी त्यांचं जे काही माळवा प्रांत होता, बंगालचा सुभा होता, हे दक्कनचा भाग होता, त्यांनी विजापूरची आदिलशाही, गोळकोंड्याची कुतुबशाही पराभव करून ती ताब्यात घेतली होती. तिकडे सुद्धा ते लक्ष देऊ शकले नाहीत आणि अशा प्रकारे मराठे प्रबळ झाले. त्यांनी छत्रपती शाहूंची त्या ठिकाणी कैदेतून सुटका केली. ते या ठिकाणी महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी सातारची गादी स्थापन केली. तर ताराबाई या कोल्हापूरच्या गादीवर होत्या आणि त्या 2 गाद्या औरंगजेबाच्या ताब्यात दिलं होतं. तोच निजाम त्यानं या ठिकाणी माळव्याची आणि औरंगाबादचा जो सुभा होता म्हणजे दक्कनचा, त्या सुभ्यावर सुभेदारी पद करून त्यानं स्वतंत्र राज्य या ठिकाणी हैदराबादकडे स्थापन केलं. त्याला भागानगर असं म्हणत होते त्या काळामध्ये. आणि त्यानं ते स्थापन केल्यानंतर त्याला प्रतिकार करण्याचं काम छत्रपती शाहूंनी, जे काही बाळाजी विश्वनाथ पेशवा होता त्यांना त्या ठिकाणी पेशवेपदावर नेमून मराठेशाहींच्या 25-30 हजाराच्या फौजा त्या ठिकाणी निर्माण करून उभा करून त्या ठिकाणी त्याला शह दिला. पण जी कोल्हापूरची गादी होती आणि सातारची गादी यांच्यामध्ये जी काही भाऊबंदकी होती त्याच्यामधून निजामा सही सलामत बाहेर पडत गेला. त्या ठिकाणी पालखेडची लढाई झालेली दिसते. त्या काळामध्ये त्या लढाईमध्ये सुद्धा त्याचा पराभव झाला. निजाम नेस्तनाबूत होत होता, पण तो भाऊबंदकीमुळे त्या ठिकाणी राहिला. आणि अशा प्रकारे त्यानं 1727 नंतर या ठिकाणी हैदराबाद म्हणजे भागानगरला त्यानं आपलं स्वतःचं एक राज्य स्थापन केलं. आणि ते राज्य स्वतः बादशाचं मांडलिक म्हणून तो मानत होता, म्हणून तो टिकला त्या ठिकाणी. आणि छत्रपती शाहू सुद्धा बादशाचे स्वतःला ताबेदार समजत होते. अशा प्रकारे त्यांनी 1727 पासून जे राज्य स्थापन केलं ते 1857चा उठाव असेल, त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, तरी देखील हे राज्य त्या ठिकाणी ते होतं. आणि त्याच्यानंतर 17 सप्टेंबर 1948ला आपल्याला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालेलं दिसतंय. जो जवळजवळ आपल्याला 350 वर्षाचा काळ या ठिकाणी गुलामगिरीमध्ये आपल्याला राहावं लागलं. कारण मराठवाडा असेल, आंध्रचा काही भाग असेल, कर्नाटकाचा काही भाग म्हणजे तेलंगणाचा काही भाग असेल, तो हैदराबाद संस्थानामध्ये होता. या संस्थानामध्ये जे काही तो निजामाचा जो धर्म होता त्या धर्माला त्यानं प्राधान्य दिलं आणि इतर धर्मियांना सुद्धा चांगल्या प्रकारची वागणूक सुरुवातीच्या काळामध्ये मिळत होती. पण नंतर ज्यावेळेस 19व्या शतक उजळलं त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी कट्टर धार्मिकतेचं वारं त्या ठिकाणी वाहू लागलं आणि त्याच्यामुळं खूप इतरांना त्रास सहन करावा लागला. त्याच्यामधूनच या ठिकाणी स्वातंत्र्य लढा आपल्या भागामध्ये उभारला गेला. परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काँग्रेसची स्थापना झाली. त्याला मदत महात्मा गांधीजींची घेण्यात आली. त्याचप्रमाणे सत्याग्रहाचं आंदोलन या ठिकाणी उभा करण्यात आलं. आपल्याकडं सुद्धा 1800ला या ठिकाणी आपल्या भागामध्ये लष्करी छावणी जे अंबेजोगाईला स्थापन झाली म्हणजे मोमिनाबाद म्हणत होते या शहराला पूर्वी. तर त्या ठिकाणी लष्करी सत्ता असल्यामुळं आपल्या भागामध्ये एक प्रकारचा वचक निजामाचा होता.
निजामाची सत्ता घालवण्यासाठी या ठिकाणी विविध प्रकारचे आंदोलनं या ठिकाणी उभा करण्यात आले आणि खूप अशा प्रकारचा आपल्या पूर्वजांनी छळ सहन केला आणि त्याच्यामधून सुद्धा सर्वांनी उभा राहून त्या ठिकाणी गवताचे केले भाले अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं आणि सत्याग्रहाच्या मार्गाने असन क्रांतीच्या मार्गाने असन हर तऱ्हेने प्रयत्न करून त्या ठिकाणी निजामापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं कार्य आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे आणि या क्षणाची आपण आपल्या हृदयामध्ये सदैव ज्योत ठेवली पाहिजे आणि आपला देश या ठिकाणी जो स्वतंत्र झाला 15/1947 मध्ये त्या ठिकाणी आपला मराठवाडा सशर्त त्यामध्ये सामील होऊन त्या ठिकाणी आपल्या या ठिकाणी भाषावर प्रांत रचना होणे पुढील काळामध्ये विविध अशा प्रकारचे राज्य त्या ठिकाणी अस्तित्वात आले त्यामध्ये महाराष्ट्र सुद्धा एक राज्य अस्तित्वात आला आणि त्याच्यामध्ये आपला मराठवाडा या ठिकाणी सामील झाला अशा प्रकारचा दैदिप्यमान अशा प्रकारचा इतिहास आपल्याला आहे आणि त्याचा सदैव आपण स्मरण करायला हवं एवढे मी या ठिकाणी सांगून माझे 2 शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग नरवडे सर यांना अशी विनंती करतो आपल्या शाळेवर ज्यांची नियुक्ती झालेली आहे असे श्री काचगुंडे सर ज्यांचं की डबल MA आहे आणि ते अतिशय विद्वान अशा प्रकारचे शिक्षक आपल्याला लाभलेले आहेत त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं